जामनेर तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली असून फत्तेपुराजवळील कसबा पिंपरी येथे सततच्या त्रासाला कंटाळून एका जन्मदात्या पित्यानेच आपल्या मद्यपी मुलगा शुभम सुरडकर वय 25 याच्या डोक्यात मोठा दगड टाकून निर्घृणपणे हत्या केली असून ही घटना रविवारी सकाळी 22 जून रोजी सकाळी 8 वाजता समोर आली आहे। मुलाची हत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह निर्जन रस्त्यावर टाकून हा प्रकार अपघाताचा किंवा बाहेरील व्यक्तीने केल्याचा बनाव करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे समोर आले आहे। शुभमचा खून केल्यानंतर हा प्रकार दडपण्यासाठी वडील धनराज सुरडकर यांनी त्यांचा लहान मुलगा गौरव सुरडकर यांनी मिळून शुभमचा मृतदेह मध्यरात्रीनंतर फत्तेपूर पिंपरी येथील निर्जन बायपासवर आणून टाकला। कुणीतरी बाहेरच्या व्यक्तीने खून केल्याचा बनाव करून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला असून धनराज सुरडकर यांनी संतापाच्या भरात शुभमच्या डोक्यात दगड घातल्यानंतर तो रक्ताच्या थारोळ्यात दिसला। हे पाहून बेदरलेल्या धनराज यांनी गावात राहणाऱ्या हिरालाल सुप्रू सुरडकर या आपल्या चुलत भावाला बोलून घेत घडलेला प्रकार सांगितला, परंतु हिरालाल यांनी घाबरून या घटनेबाबत कुणालाही काही सांगितले नाही। शुभमचा मृतदेह मिळून आल्यानंतर पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले। फॉरेन्सिक टीम आणि डॉग स्क्वॉडच्या तपासानंतर पोलिसांचा संशय कुटुंबियावर वाढला। तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश जाधव यांनी घरची तपासणी केली असता खुनाचा सर्व प्रकार स्पष्ट झाला। या प्रकरणी धनराज सुरडकर, मुलगा गौरव सुरडकर आणि काका हिरालाल सुरडकर या तिघांना अटक करण्यात आली असून फत्तेपूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे।